शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील कार्तिक स्वामीचे मंदिर शुक्रवारी 6:19 भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार। कार्तिक पौर्णिमेला हे मंदिर वर्षातून एकदाच उघडते। त्यानिमित्त होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली। संकटे कितीही येवोत, लोकशाहीच्या संवर्धनासाठी आणि मतदारांच्या हक्कासाठी आम्हाला संवादांचा सेतू उभारावाच लागेल। या हेतूने अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील अतिदुर्गम बांद्रामातील तालुका अक्कलकुवा येथे बांबूच्या तात्पुरत्या पुलावरून निवडणूक कर्मचाऱ्यांनी गावपाड्यावर जात गृह मतदान करून घेतले। विधानसभेकरिता येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे। मतदान स्लिप मतदारांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाने बेलवर टाकल्याने रात्री उशिरापर्यंत मतदारांशी संपर्क साधत त्यांच्यापर्यंत स्लिप पोहोचवण्याचे कार्य करीत आहेत। या नियुक्त BLO पैकी बहुतांश हे शिक्षकच आहे। नंदुरबार जिल्ह्यातील 4ही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग तसेच 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मतदान करताना अडचणी येऊ नयेत यासाठी निवडणूक आयोगाने अशा मतदारांचे गृह मतदान करून घेण्याचे आदेश दिले। निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार गुरुवारी दिनांक 14 नोव्हेंबरला गृह मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली। अक्कलकुवा तालुक्यातील ब्राह्मणपूर अंकलेश्वर महामार्गावरील खापर ते सेलंबा दरम्यान असलेले हॉटेल फोडून रोख रकमेसह देशी विदेशी दारूच्या बाटल्या चोरट्यांनी लपास केल्या। बुधवारी सकाळी हा चोरीचा प्रकार समोर आला।